14 एप्रिल हा दिवस म्हणजे केवळ एका महामानवाची जयंती नाहीये, तर तो आहे न्याय, क्षमता आणि सक्षमीकरणाच्या आंदोलनाचा दिवस. आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रिया आणि समाजासाठी केलेल्या 10 क्रांतिकारी गोष्टी, ज्या आजही आपल्या जीवनाला दिशा देतात. पहिलं, हिंदू कोड बिल. बाबासाहेबांनी स्त्रियांच्या हक्कासाठी एक महत्त्वपूर्ण कायदा तयार केला, हिंदू कोड बिल. यातून स्त्रियांना संपत्ती, घटस्फोट आणि विवाहातील समान अधिकार मिळाले. तो काळ होता जिथे स्त्रीच्या अस्तित्वाला किंमतच नव्हती आणि बाबासाहेबांनी तिला आवाज दिला. दुसरा, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार. बाबासाहेब म्हणाले, स्त्रीनं आयुष्यभर विधवा म्हणून जगावं लागणं हे अन्यायाचं रूप आहे. पुनर्विवाह हा तिचा अधिकार आहे. तिसरं, शिक्षणावर भर. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे केवळ युवकांसाठी नव्हे तर स्त्रियांसाठीही होतं. बाबासाहेबांनी सांगितलं, स्त्री शिकली तर संपूर्ण पिढी घडते. चौथं, कामगार स्त्रियांसाठी कायदे. बाबासाहेबांनी कामगार स्त्रियांसाठी साप्ताहिक सुट्टी, प्रसूती रजा आणि कामाच्या तासांवर मर्यादा हे अधिकार कायद्यातून दिले. पाचवं, समान वेतनाचा आग्रह. त्यांनी पहिल्यांदा संसदेमध्ये ठामपणे सांगितलं, स्त्री आणि पुरुष समान काम करतात, मग वेतनात फरक का? इक्वेलिटी इज नॉट चॅरिटी, इट इज अ राईट. सहावं, अस्पृश्यता विरुद्ध संघर्ष. ज्या समाजाला पाणीही नाकारलं जायचं, त्यांना माणूस म्हणून मान मिळवून देणं ही बाबासाहेबांची महाक्रांतीच होती. स्त्रिया तर दुहेरी अन्याय सहन करत होत्या. जात आणि लिंग त्यांना माणूसपणाचं भान दिलं. सातवं, मूकनायकमधून महिलांचे मुद्दे मांडणे. आपल्या पहिल्या वृत्तपत्रातून त्यांनी महिलांचे प्रश्न समाजासमोर मांडले. त्या काळी हे करणं म्हणजेच क्रांती होती. आठवं, दलित महिलांच्या परिषदा आणि सभा बाबासाहेबांनी स्वतः घेतल्या. बाबासाहेबांनी स्वतः महिला परिषदा घेतल्या आणि त्यांना जागृतीचे आणि नेतृत्वाचं शिक्षण दिलं. बाबासाहेब म्हणायचे, स्त्रीनं मत व्यक्त करायला शिकलं तर ती कधीही गुलाम राहत नाही. नववं, धार्मिक समतेचा मार्ग दाखवला. बाबासाहेबांनी सांगितलं, कोणत्याही धर्मात जर स्त्रीला दुय्यम वागणूक मिळते तर तो धर्म बदलायला मागे पुढे पाहू नका. समतेच्या तत्वावर आधारित बुद्ध धर्म स्वीकारून त्यांनी नवा विचार आणि नवं अस्तित्व दिलं. 10वं आणि सगळ्यात महत्त्वाचं, संविधान सर्वात मोठी देणगी आणि महत्त्वाची आहे. भारतीय संविधान जिथे स्त्रियांना समान संधी, समान हक्क आणि समान वागणूक मिळावी म्हणून त्यांनी प्रत्येक कलमात न्यायाचं बीज पेरलं. आज बाबासाहेब असते तर कदाचित म्हणाले असते, माझं स्वप्न केवळ स्वातंत्र्याचं नव्हतं तर प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात चमक असलेल्या समाजाचं होतं. चला, त्यांच्या विचारांनीच आपण पुढे राहूया, न्याय, समता आणि सन्मानासाठी. जय भीम. जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि मला फॉलो नसेल केला तर लगेच फॉलो करून टाका. धन्यवाद.